नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 12वी नंतरचे करिअर पर्याय पार्ट 3 बघणार आहोत. यामध्ये आपण 12वी आर्ट्स नंतर कोणते करिअर उपलब्ध असतात किंवा कोणते करिअर हे आर्ट्स नंतर आपल्याला करता येते किंवा वेगवेगळे जे प्रकार आहेत करिअरचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अनेक लोकांना वाटते की आर्ट्स घेतल्यावर करिअर ऑप्शन कमी असतात. पण मित्रांनो, ही पूर्णपणे चुकीची समजूत आहे. आर्ट्स विद्यार्थ्यांसाठी लॉ, UPSC, जर्नालिझम, सोशल वर्क आणि टीचिंग सारखे खूप मोठे करिअर पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्ट्स नंतरचे टॉप करिअर ऑप्शन सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव व्यवहारे. जर तुम्ही 12वी आर्ट्स करत असाल किंवा आर्ट्स निवडण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण योग्य माहिती मिळाली तर तुमचे करिअर खूप उज्ज्वल होऊ शकते. आर्ट्स विद्यार्थ्यांसाठी सर्वात लोकप्रिय करिअर म्हणजे लॉ. ओके. आर्ट्स मध्ये जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी सर्वात लोकप्रिय करिअर कोणतं असेल तर ते आहे लॉ. लॉ म्हणजे काय? तर लॉ म्हणजे कायदा आणि न्यायव्यवस्था किंवा न्यायव्यवस्था यांचा अभ्यास म्हणजेच काय आहे लॉ. लॉ मध्ये LLB हा मुख्य कोर्स असतो. लॉ मध्ये कोणता मुख्य कोर्स असतो? LLB हा मुख्य कोर्स असतो. लॉ केल्यानंतर खालील करिअर संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही ऍडव्होकेट होऊ शकता LLB केल्यानंतर. त्यानंतर लीगल ऍडवायझर म्हणून सुद्धा काम करू शकता. त्याचबरोबर जज होऊ शकता. वेगवेगळ्या अ, वेगवेगळ्या जे काही न्यायालय आहे त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या एक्झाम येतात, ते एक्झाम देऊन तुम्ही जज बनू शकता. त्यानंतर कॉर्पोरेट लॉयर म्हणून पण तुम्ही काम करू शकता. जर तुम्हाला वादविवाद करायला आवडत असेल आणि न्यायासाठी काम करायचे असेल तर लॉ हा उत्तम पर्याय आहे. यानंतर आर्ट्स नंतर तुम्ही काय करू शकता? पहिला आपण बघितले की लॉ करू शकता तुम्ही. त्यानंतर UPSC, MPSC. जर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचं असेल तर UPSC आणि MPSC हा उत्तम पर्याय आहे. UPSC द्वारे खालील पदे मिळू शकतात: IAS, IPS, IFS. IAS म्हणजे काय? इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. त्यानंतर IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेस. IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस किंवा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस आहेत. भरपूर साऱ्या सर्व्हिसेस आहेत ज्यात तुम्हाला UPSC, MPSC केल्यानंतर त्या सर्व्हिसेस मध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा त्या सर्व्हिसेस मध्ये तुम्ही काम करू शकता. MPSC द्वारे महाराष्ट्रात अनेक प्रशासकीय पदे मिळतात. आर्ट्स विषय आणि UPSC आणि MPSC साठी खूप उपयुक्त असतात. म्हणजे आर्ट्सचे जे विषय असतात, ज्यांना MPSC, UPSC करायचे त्यांच्यासाठी हे आर्ट्सचे जे सब्जेक्ट्स असतात हे खूप उपयुक्त असतात. त्यामुळं ज्यांना UPSC, MPSC करायचे असतात तर ते आर्ट्सला आल्यानंतर ते व्यवस्थित त्याचा अभ्यास करू शकतात. त्यानंतर जर्नलिझम, ज्याला आपण पत्रकारिता म्हणतो. जर तुम्हाला न्यूज, मीडिया आणि कम्युनिकेशन मध्ये आवड असेल तर जर्नलिझम हा उत्तम पर्याय आहे. ज्यांना न्यूज किंवा मीडिया किंवा कम्युनिकेशन मध्ये आवड आहे त्यांनी जर्नलिझम हा पर्याय निवडावा किंवा हा पर्याय त्यांच्यासाठी उत्तम आहे. जर्नलिझम मध्ये खालील कामे करता येतात. कोणकोणती कामे करता येतात? तर न्यूज रिपोर्टर. सध्या आपण टीव्ही चॅनल्सला बघतो की जे न्यूज रिपोर्टर्स असतात ते एखाद्या घटनेची किंवा अं, एखाद्या घटनेची जी आहे माहिती ती व्यवस्थितपणे आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्याला आपण काय म्हणतो? न्यूज रिपोर्टर्स म्हणतो किंवा न्यूज अँकर आहेत. ओके. आपण टीव्ही चॅनलवरती बघतो की जे अँकर असतात ते काय करतात, एखादी बातमी जी आहे ती न्यूज रिपोर्टर थ्रू आपल्याला दाखवत असतात. त्यानंतर सॉरी, त्यानंतर आहे कंटेंट रायटर. ओके. एखादा कंटेंट लिहायचा असेल, राईट करायचं असेल तर त्यासाठी कंटेंट रायटर असतात आणि त्यामध्येही तुम्ही काम करू शकता किंवा त्याचबरोबर मीडिया अनालिस्ट म्हणून पण तुम्ही काम करू शकता. जर तुम्ही काय केलं
BA केल्यानंतर किंवा आर्ट्स केल्यानंतर जर तुम्ही न्यूज किंवा मीडिया किंवा कम्युनिकेशन मध्ये इंटरेस्टिंग असाल तर मीडिया अनालिस्ट म्हणून पण काम करू शकता. आजच्या डिजिटल युगात जर्नलिझम क्षेत्र किंवा या क्षेत्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्राकडे बऱ्याच जणांचं काय होतं, दुर्लक्ष होतं. सर्वजण फक्त सायन्सलाच जात असतात आणि त्यामध्येच करिअर करण्याचा विचार करत असतात. पण काहींना ज्यावेळेस ग्रॅज्युएशन त्यांचं कम्प्लीट होतं, तर त्यानंतर त्यांना समजतं की आपलं हे फील्ड नाहीये किंवा आपण या फील्डमध्ये काम करू शकत नाही किंवा त्यामध्ये आपली आवड नाही. नंतर काही लोक ही स्वतःची आवड समजल्यानंतर ही या क्षेत्राकडे येतात. तर आता आपण बघितलं की जर्नलिझम हे तुम्ही आर्ट्स केल्यानंतर करू शकता. त्यानंतर सोशल वर्क आहे. सोशल वर्क म्हणजे काय? किंवा सोशल वर्क म्हणजे काय तर समाजासाठी काम करणं. म्हणजे त्याला आपण सोशल वर्क म्हणतो. जर तुम्हाला समाजातील समस्या सोडवण्यासाठी काम करायचे असेल, तर सोशल वर्क हा उत्तम पर्याय आहे. ओके. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी करावं. तर त्याचं स्किल असतं सोशल वर्कमध्ये, त्याला आवड असते समाजामधील ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याची. तर आर्ट्स नंतर तुम्ही काय करू शकता? सोशल वर्क करू शकता. यामध्ये ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांची आवड आहे, असे विद्यार्थी जे आहेत ते सोशल वर्क हा उत्तम पर्याय आहे त्यांच्यासाठी किंवा पर्याय निवडू शकतात. त्यामध्ये MSW म्हणजेच काय? मास्टर ऑफ सोशल वर्क हा या क्षेत्रातील महत्त्वाचा कोर्स आहे. कोणता? मास्टर ऑफ सोशल वर्क हा कोर्स तुम्ही करू शकता आणि सोशल वर्कमध्ये येऊ शकता. सोशल वर्कर, NGO, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स अँड सोशल ऑर्गनायझेशन मध्ये काम करू शकता. ओके. तर हा कोर्स ज्याने कुणी केला आहे किंवा ज्यांना कोणाला करायचा आहे, ओके, तर त्याच्यासाठी खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये सोशल वर्कर, NGO म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजे एखादी संस्था असते, जे काही दिव्यांग व्यक्ती असतील किंवा आदिवासी व्यक्ती असतील यांच्यासाठी, यांच्यामध्ये डेव्हलपमेंट घडवून आणण्यासाठी बऱ्याच जे काही सोशल किंवा सामाजिक संस्था आहेत त्या काम करत असतात आणि त्या NGO मध्ये काम करण्याची संधी ही ज्याने मास्टर ऑफ सोशल वर्क या क्षेत्रात केला आहे किंवा त्यांनी जो हा कोर्स निवडला आहे तर ते यामध्ये काम करू शकतात किंवा गव्हर्नमेंटल प्रोजेक्ट मध्ये ते काम करू शकतात किंवा सोशल ऑर्गनायझेशन मध्येही काम करू शकतात. तर सोशल वर्क या फील्डमध्ये ज्याला यायचंय तर त्यांना एकतर समाजातील समस्या सोडवण्यासाठी यायचं आहे. ज्यांना आवड आहे ते विद्यार्थी यामध्ये येऊ शकतात आणि या करिअरमध्ये चांगलं करिअर किंवा या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर घडवू शकतात. त्यानंतर आहे आर्ट्स केल्यानंतर टीचिंग हा एक बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये टीचिंग हा आर्ट्स विद्यार्थ्यांसाठी खूप आदरणीय आणि स्थिर करिअर आहे. टीचिंग मध्ये टीचर बनण्यासाठी खालील कोर्स करता येतात. BA आहे, B.Ed आहे, MA आहे. टीचर बनल्यानंतर तुम्ही स्कूल किंवा कॉलेजमध्ये शिक्षण देऊ शकता. ओके. आता इथं आपण बघितलं की टीचिंग हा आर्ट्स विद्यार्थ्यांसाठी नाही, असं काही नाहीये. टीचिंग तुम्ही सायन्स केल्यानंतरही करू शकता, कॉमर्स केल्यानंतरही करू शकता. पण शक्यतो आपल्याला जनरली आर्ट्सचे जे विद्यार्थी आहेत, जसं स्कूल लेवलला असेल किंवा 11वी-12वी असेल, की यामध्ये आर्ट्सचे जे कोर्सेस आहेत ते उपयोगी येतात. जसं की BA B.Ed आहे, MA M.Ed आहे, परत MA असेल, स्पेशलायझेशन जसं MA इंग्लिश असेल, MA मराठी असेल, जिओग्राफी असेल, असे वेगवेगळे सब्जेक्ट्स घेऊन त्यामध्ये B.Ed करून स्कूलमध्ये तुम्हाला शिकवता येते. टीचिंग हा विषय फक्त आर्ट्स मध्येच नाही तर तो सायन्स मध्ये पण असतो. जसं फार्मसी कॉलेज असेल, मी स्वतः फार्मसी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतो, टीचिंग करतो. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला टीचिंग करता येतं, पण त्या कोर्समध्ये करता येतं. जसं आता M.Pharm झाला असेल तर तुम्ही B.Pharm ला वगैरे शिकू शकता, D.Pharm ला शिकू शकता. ओके, म्हणजे सायन्स मधून पण तुम्हाला टीचिंग हा ऑप्शन आहे. कॉमर्स मधूनही राहतो, असं काही नाहीये. पण स्पेशली आर्ट्स जर तुम्ही केलं तर त्यामध्ये जे स्कूल लेवलचे जे सब्जेक्ट्स आहेत, जसं जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, हिंदी असेल, आणि तर ते तुम्ही आर्ट्स नंतर
घेऊन आर्ट्स नंतर MA BEd वगैरे करून तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजवरती शिकू शकता किंवा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊ शकता. त्यानंतर जे विद्यार्थी आर्ट्स घेणार आहेत किंवा आर्ट्समध्ये करिअर करणार आहेत, त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट ॲडवाइस आहे माझ्याकडून. मित्रांनो, आर्ट्स हा कमी महत्त्वाचा स्ट्रीम नाही. आर्ट्समध्ये अनेक मोठे अधिकारी, पत्रकार, वकील आणि शिक्षक तयार झाले आहेत. पण महत्त्वाचे म्हणजे तुमची आवड ओळखा आणि त्यानुसार करिअर निवडा. म्हणजे मला इथे एवढं सांगायचं आहे, की जे विद्यार्थी आर्ट्स निवडणार आहेत किंवा ते निवडणार नसतील, तर त्यांनी लक्षात घ्या, की आर्ट्स हा कमी महत्त्वाचा स्ट्रीम नाहीये किंवा कमी महत्त्व नाहीये. त्याला खूप महत्त्व आहे आर्ट्सला पण. आर्ट्समधून बरेच मोठे अधिकारी सुद्धा झालेले आहेत, मोठे पत्रकार झालेले आहेत, वकील आहेत आर्ट्समधून किंवा चांगले शिक्षक सुद्धा आर्ट्समधून तयार झालेले आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुमची आवड ओळखा आणि त्यानुसारच तुमचं करिअर निवडा. मी वारंवार हाच सल्ला सर्व विद्यार्थ्यांना देत आहे, की आधी तुमची आवड ओळखा. आवड कशी ओळखायची यावरती मी याआधी व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमची आवड ओळखा आणि त्यानुसारच करिअर निवडा. जेणेकरून तुमचे येणारा जो काळ आहे भविष्यातील तो चांगला सोयीस्कर जाईल किंवा सुकर जाईल. लक्षात ठेवा, आर्ट्स हा फक्त विषय नाही, तो समाज बदलण्याची शक्ती आहे. योग्य माहिती घ्या, योग्य निर्णय घ्या आणि मेहनत करा. यश तुमचंच असेल, करिअर तुमचंच असेल. धन्यवाद.